नमस्कार विजय सर, कसे आहात तुम्ही? सर नमस्कार. मी मस्त आहे सर. येस येस. सर, हा जो आपला व्हिडिओ आहे, आपण जो वेळ काढून आपला बॉडी माइंड डिटॉक्स रिट्रीट प्रोग्राम जो झाला 7-8-9 जूनला, त्यामध्ये तुम्ही 3 दिवस आमच्या सोबत होतात. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आज भेटलो आहोत. बरोबर आज 21 दिवस झाले, तर 3 आठवड्यानंतर आपण भेटलो आहोत. मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की थोडंसं रिट्रीट बद्दलचा अनुभवच्या आधी तुम्ही काय करता ते थोडं सांगा सर. सर सर्वात महत्वाचं म्हणजे रिट्रीट खूप एन्जॉय केली मी. माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे माझं नाव विजय सिंग ठाकूर आहे. मी गेली 7 वर्ष झालं पॅथॉलॉजी सर्व्हिसेसच्या बिझनेसमध्ये आहे. मेडिकल फील्डमध्ये मी गेली 15 वर्ष झालं मी या मेडिकल फील्डमध्ये कनेक्टेड आहे. कारण पॅथॉलॉजीच्या बिझनेसमध्ये असल्यानंतर आणखीन ते जवळ झालं माझ्या. तर मी एक बघितलं की मेडिकल फील्डमध्ये असताना बऱ्याचशा लोकांना आज डायजेशनचे इश्यूज आहेत, बरंच काही आहे. तर मीही ते फेस करत होतो स्वतः. सो माझं स्वतःचं काम पण पॅथॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये चांगलं असल्यामुळं आणि सरांचा तुमचा सहभाग असल्यामुळं तर रिट्रीट मला अनुभवी वाटली आणि रिट्रीटला गेलो आम्ही ऍक्च्युली. ओके. मला समजेल का की यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीची कुठली रिट्रीट अटेंड केली आहे का? नाही सर, कधीच अटेंड नाही केली. ऍक्च्युली लहानपणी अशी रिट्रीट आमची शेतात व्हायची. हो. जसं की आपण वेळामुषा वगैरे म्हणतो, आमच्या भागाला तिकडे वेळामुषा असा एक प्रकार आहे. जे घरून जेवण म्हणून घेऊन जायचं आणि तिथं एक दिवस नाही का थांबायचं, सगळं नैसर्गिक वातावरण आणि सगळे असे एकदम सात्विक भोजन करायचो आणि मजा यायची त्या दिवशी. तर त्याच्यानंतर असं कधीच अनुभवलं नाही. जास्तीत जास्त कधीतरी म्हणजे कुठं बाहेर गेलं तर पार्टीज हे ते ह्या गोष्टी व्हायच्या. हो, ग्रेट. पण त्याच्यातनं कधी हेल्दी असं काय गेलं नाही. क्या बात आहे. अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या तुम्ही रिट्रीटमध्ये पहिली वेळ केल्या, फर्स्ट टाइम? अशा कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या तुम्ही आपल्या आयुष्यातल्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईफमध्ये पहिल्या वेळेस मी अनुभवलं ते स्मूदी. कारण व्हेजिटेबलच्या स्मूदी किंवा फ्रूटच्या स्मूदी ज्या असतील त्या याच्या आधी मी कधीच एन्जॉय केल्या नव्हत्या किंवा मी कधी टेस्ट केल्या नव्हत्या. खूप तर खूप आम्ही ज्यूस कधी घ्यायचो, घरी असेल किंवा बाहेर असेल. तर या टाईपच्या ज्या स्मूदी होत्या किंवा सॅलड्स होते, काही सॅलड्स तर एवढे खूप छान होते की अक्षरशः नाही का पोट भरायचं पण मन नाही भरायचं, एवढ्या म्हणजे एन्जॉय केल्या आम्ही. लिटरली जेवणापेक्षा जास्त खाल्ल्या. तर ग्रेट. खूपच छान म्हणजे मला आणि एवढं आवडलेलं जास्त खाऊन म्हणजे तुमचं वजन किती वाढलं मग रिट्रीटमध्ये? सर नक्कीच वजन तर वाढलं नाही, तर माझं पूर्ण रिट्रीट मध्ये जे आहे ते 2.5 ते 3 किलो वजन माझं कमी झालं. वाव, म्हणजे आम्ही कुठेही लिमिट नाही दिली खाण्यासाठी, तुम्ही अनलिमिटेड खात होता. हो. म्हणजे लक्षात येते तुम्हाला की योग्य खाण्यामुळे, म्हणजे वजन वाढतं खाण्यामुळे, हा गैरसमज आहे. उलट योग्य खाण्यामुळे वजन कमी होतं, हे तुम्ही अनुभवलं 3 दिवसामध्ये. येस, डेफिनेटली सर. अजून कोणत्या अशा गोष्टी होत्या ज्या तुम्ही पहिली वेळ केल्या आयुष्यात? बघा, पहिल्या वेळेस तर असं बाहेर कधी रिट्रीटसाठी गेलो तर आम्ही कधी म्हणजे असं ट्रेकिंग नाही केलं. जसं की तिथं आम्हाला तुम्ही ट्रेकिंगला घेऊन गेलात सकाळी 6 वाजता उठून, आणि त्यावेळेला तिथून जाऊन आल्यानंतर सर्व ज्या स्मूदी दिल्या आणि डिटॉक्स केलं आमचं, हे कधी अनुभवलं. आता आम्ही गावचा आहे पण तरीही मला एवढा चांगला अनुभव कधी आला नव्हता. रिट्रीट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्सचे काही इव्हेंट्स घेतले. आपले कुलकर्णी सर तिथे आले होते. त्यांनी खूप म्हणजे एवढ्या काय म्हणतात स्ट्रेंथ वरती आमच्या स्पोर्टच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या, ज्या की आम्हाला बौद्धिक प्लस शारीरिक ह्या दोन्ही गोष्टींचा एक समतोल कसा ठेवता येईल आणि ते खेळता येईल हे आम्हाला त्यातनं कळालं. त्याच्यानंतर माइंड वरती सेशन झाले. नंतर सरांचं पूर्ण फूड वरती जे आहे सेशन झालं तुमचं, जे की आम्हाला आतापर्यंत बऱ्याचशा मिथ्स होत्या, बऱ्याचशा म्हणजे फूडचे जे रेसिपीज आहेत किंवा फूड कुठल्या स्टाईलमध्ये घ्यायला पाहिजे, आपली दिवसाची सुरुवात कशी झाली पाहिजे, किंवा ड्रायफ्रुट्स आपण कसे खाल्ले पाहिजेत किंवा भिजवूनच का खाल्ले पाहिजेत किंवा तुम्ही ड्राय नाही खाल्ले पाहिजेत, हे सर्व गोष्टी त्यातनं आम्हाला लक्षात आल्या. ग्रेट ग्रेट, खूप छान. म्हणजे खूप साऱ्या लर्निंग्स तुम्ही तिथे गॅदर येस केल्या. सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो. मला एक विचारायचं आहे तुम्हाला. आता 3 आठवडे झाल्यात, तर 3 आठवड्यामध्ये अशा तिथून आल्यानंतर पण अशा कोणत्या सवयी तुम्हाला लागल्या ज्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतील?
सर्वात महत्वाचं तर माझी सर्वात मोठी सवय होती चहाची, ती सुटली तिकडून आल्यानंतर. किती वेळा कारण मी तुम्ही बघितलं की ते- दिवसातनं साधारण 4-5 वेळा तर व्हायचा चहा. मग आता तिथून आल्यानंतर म्हणजे 3 आठवड्यात तुम्ही एकदाही चहा नाही घेतला? एकदाही चहा नाही घेतला. आणि वाव. महत्वाचं म्हणजे 3 दिवस जेव्हा आम्ही तिथं होतो, तर चहाची आम्हाला लिटरली आठवण देखील आली नाही. किंवा अदर, आम्ही तिथं असताना ना आम्ही रोटी खाल्ली, हा. आम्ही भात खाल्ला नाही, किंवा हम्म. अदर काही असं ऑइली काही खाल्लं नाही. हम्म. इवन आम्ही काय म्हणतात की शुगरचा कुठलाही प्रकार खाल्ला नाही 3 दिवस. वा. डायरेक्ट जी शुगर आहे, व्हाईट शुगर जी आपण युज करतो आज हम्म. डेली याच्या जीवनामध्ये, तर ती कसली शुगर मी खाल्ली नाही. तरी मला कुठलीही एनर्जी कमी पडली नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं थकवा जाणवला नाही, तरी तुम्ही ट्रेक करू शकलात आळस आला एवढं. नाही, किंवा असं वाटलं नाही की आपल्याला हा, येस येस, ट्रेक करू शकलो. सकाळी एवढ्या 6 वाजता उठून आम्ही ट्रेक करून आलो, तरी असं दमल्यासारखं झालं नाही. सो म्हणजे याच्यातनं बॉडी डिटॉक्स झाली, बॉडीची एनर्जी परत आली, आणि बॉडीला आपण रिसेट करू शकलो थोडक्यात या प्रोग्राम मधनं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला तिथून म्हणजे आल्यानंतर तुम्ही तुमच्या लाईफचा पार्ट बनवला? दुसरी माझी सर्वात महत्वाची म्हणजे माझं अल्कोहोल जे व्हायचं कधी कधी. हम्म. कारण बऱ्याच वेळा फ्रेंड लोकांसोबत म्हणा, किंवा काही क्लायंट्स असतील, किंवा काही पार्टीज असतील, सोशल पार्टीज असतील, तेव्हा बाहेर जाण्याचा योग यायचा, आणि तिथं मग अल्कोहोल व्हायचं. सो अल्कोहोल माझं बंद झालं ह्या सगळ्या ह्याच्यातनं. मला एक लक्षात आलं की अल्कोहोलची गरज नाही आपल्या शरीराला. इवन तुम्ही आमचं एक अल्कोहोलवरती सेशन पण घेतलं, त्या ह्याच्यातनं पण आम्हाला कळालं की अल्कोहोल किती वाईट आहे आपल्या शरीरासाठी. सो त्यातनं हे मी अल्कोहोल सोडलं. आणि बऱ्याच वेळा अल्कोहोल सोबत काय व्हायचं की नॉनव्हेज माझं खूप जास्त प्रमाणात व्हायचं, नाही हम्म. का, स्नॅक्स मध्ये खाणं, किंवा बाकी ऑइली खूप जास्त व्हायचं. आता नॉनव्हेज वाईट नाहीये, पण ते तुम्ही जर रॉंग वे मध्ये खाताय, तर त्याचा साईड इफेक्ट बॉडीवरती व्हायचा. सो मी अल्कोहोल सोबत नॉनव्हेज देखील क्विट केलं, जेणेकरून माझा थोडासा पोटाचा डायजेशनचा इश्यू होता, तर तो देखील तिथं सॉल्व्ह झाला. क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या बदलल्या. म्हणजे मला वाटतं तुमचं आयुष्य अं, किती पर्सेंटेजने चेंज झालं जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये बोलायला झालात गेलात तर? पर्सेंटेज डिग्री म्हणू आपण, है ना, आजकाल म्हणतात 180 डिग्री. म्हटलं तर हे कमीत कमी 60% मध्ये चेंज झालं. वा. 60, हा, तर 180 पेक्षा देखील जास्त चेंज झालं माझं. वा वा वा. ग्रेट, ग्रेट. आणि मला वाटतं ह्या सवयी आता लाईफ लॉंग म्हणजे ह्याचा जो फायदा होणार आहे तुम्हाला, आता तर 3 आठवडे झाले तुम्हाला एवढा येस, बेनिफिट जाणवतोय, पण पुढे अजून कितीतरी वर्ष है ना, तुम्हाला ह्या सर्व सवयींचा, हेल्दी हॅबिट्सचा एक चांगला फायदा आयुष्यात मिळेल. सो अशा पद्धतीचे बरोबर. रिट्रीट जे आपण महिन्यातून एकदा ऑर्गनाईज करतो, तर तुम्ही काय ठरवलंय म्हणजे परत कधी करायचे ठरवलंय रिपीट? नेक्स्ट नेक्स्ट जी बॅच असेल, तर मी त्याला नक्कीच अटेंड करणार परत एकदा. कारण ओव्हरऑल जो एक एक्सपिरियन्स होता, तिथली जी एक एनर्जी होती सर्व, आणि तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा एक अशा वेगळ्या माइंडसेटने आला होता, की तो सगळं काम सोडून आला होता. त्याची जी एक दररोजची धावपळ आहे, दररोजचं जे एक त्याचं जीवन आहे, ते सगळं सोडून तो तिथे आला होता. आणि अशा लोकांसोबत जेव्हा आपण राहतो, तर आपली एनर्जी ही डबल होते. कारण बऱ्याच वेळा बघा, आपण आपली गाडी एका वेळेनंतर किंवा एका किलोमीटर नंतर पण आपण सर्व्हिसिंगला देतो. ठीक आहे, जसं फोर व्हीलर असेल तर आपण 10,000 वगैरे त्याचं लिमिट आहे, तर आपण त्याला स्ट्रेच करत नाही, आपण त्या लिहून ठेवलेलं असतं कुठेतरी, किंवा रिमाइंडर येतात आपल्याला. तर तसंच आपल्या बॉडीसाठी पण आपण एक थोड्या थोड्या वेळानंतर, एका पिरियड नंतर आपल्या बॉडीला डिटॉक्स केलं पाहिजे, किंवा एका वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये घेऊन गेलं पाहिजे. कारण तिथं जे एक एन्व्हायरमेंट होतं, जे एक नेचरचा एक टच होता, त्या टच मुळे जे आहे ते ते म्हणतात आपल्या बॉडीतले पंचतंत्र जे आहेत, ते सर्व ऍक्टिव्हेट होतात थोडक्यात. तिथं तुम्हाला योगा घेतला जातो, तिथं तुम्हाला हिलिंग केलं जातं, तिथं तुम्हाला आणखीन बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात, जेणेकरून आपण आतनं पण एक इनर जे आपलं एनर्जी आहे, किंवा इनर जे एक पॉवर आहे आपली, ती ऍक्टिव्हेट होण्याचं काम तिथं होतं. वा. ग्रेट, ग्रेट. तुम्ही कोणाला रिकमेंड केलं का रिट्रीट बद्दल आल्यापासून? येस, मी दोन ते तीन लोकांना रेकमेंड केलंय, की म्हणलं तुम्ही डेली लाईफ मध्ये बऱ्याच वेळा स्टक होता, किंवा तुमचं डाएट, जे फूडचं स्टाईल आहे, किंवा मग आणखीन स्लीप सायकल असेल, तुमचं डेली रुटीन असेल, हे कुठेतरी डिस्टर्ब झालेलं मला दिसतं बऱ्याच लोकांचं. तर मी त्यांना यादगिरी जन्माला म्हणून एक माझे पेशंट आहेत, तर त्यांना मी रेकमेंड केलं. परत अजून 3 जण आहेत दुसरी, त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही फक्त मेडिसिन आणि बाकी गोष्टी करून तुमच्या शरीराला कधी सुधरू शकत नाहीत. तर तुमच्या बॉडीला तुम्हाला रिसेट करण्याची गरज आहे.
तर या रिट्रीटचा जो हा प्रोग्राम आहे 3 दिवसाचा, यातनं तुमची बॉडी ही लिटरली, त्याचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला केमिकलचा काही संबंध येत नाही, कुठल्या प्रकारचा तुम्हाला क्रॅश डाएटचा काही संबंध येत नाही, कुठल्या प्रकारचं तुम्हाला असं स्ट्रेचिंग केलं जात नाही किंवा तुम्ही उपाशी राहा असं काही सांगितलं जात नाही. सो तुम्हाला 3 वेळा तिथं खायला दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं जे की फुल हेल्दी फूड असतं, त्याच्यामध्ये कुठलं ऑइल नाहीये, कुठलं हेवी कुठल्याही प्रकारचे मसाले नाहीयेत, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ऑइल म्हणजे तो प्रकारच येत नाही. त्याच्यामुळं आपण कसं होतो की आपल्या 3 दिवसातच स्वतःला ओळखायला लागतो की आपल्या बॉडीत कशामुळे प्रॉब्लेम आहेत. कारण डेली बेसिसवरती आपण जे खातो त्याचे प्रॉब्लेम आपल्याला आहेत हे आपण समजूनच घेत नाही. हम्म. नाही का? पण ऑइली खाणं तिकडून असेल, मसालेदार आल्यानंतर असेल. फॉलोअपचा चार्ट देतो आपण तिकडून आल्यानंतर पण. येस, तिकडून आल्यानंतर 7 दिवसाचा जो आहे तुम्ही आम्हाला एक डाएटचा चार्ट देता. आपल्याला परत पुढचे 7 दिवस ते फॉलो करण्यात येतं आणि तिथून मग अजून आपल्याला कन्फर्म होतं की आपण हा डाएट केलाच पाहिजे. ग्रेट ग्रेट, खूप छान. थँक्यू. तुम्ही खूप येस सर. छान तुमचा अनुभव सांगितलेला आहे. आणि तुमचा रिझल्ट ऐकून मला फार आनंद झाला की तुमचं 3 किलो वजन कमी झालं. त्याचबरोबर तुम्ही अल्कोहोल सोडली, चहा बंद केला, आणि नॉनव्हेज बरोबर अल्कोहोल होत असल्यामुळे नॉनव्हेज देखील क्विट केलं. फारच म्हणजे तुम्ही हेल्दी वे ऑफ लिव्हिंग कडे चाललात. मग घरातले देखील तुम्हाला म्हणत असतील, बाबा सही ठिकाण सही जगह पे जाके आया. नाही, घरच्यांचं असं मत झालं की बाबा याच्या आधी कितीतरी वेळा कुठले कुठले प्रोग्राम केले, पण असं काय म्हणजे कधी सोडण्याचं कधी म्हणजे यांनी ठाणलं नाही किंवा सांगितलं नाही की बाबा मी चहा बंद करतोय. किंवा ह्याच्या आधी 1-2 वेळा असं झालं असेल की सहज नाही का आता चहा नको, चहाने आपल्याला त्रास होतोय, पण तो थोड्या वेळापुरता सोडला आणि परत तो चालू केला. तर यावेळेस जे आहे ते फुल म्हणजे 100% त्या गोष्टी सोडल्या. क्या बात आहे, खूप छान. म्हणजे फारच आनंद झाला तुमचा हा अनुभव ऐकून. आणि हेच उद्देश आहे हिलिंग ह्युमनचं, की तुमच्या फूडमध्ये काम करायचं आपल्याला. फूड इज द रिअल मेडिसिन. आपल्याला जेवणालाच औषध बनवायचंय. खूप खूप आभार तुमचे की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला फीडबॅकसाठी वेळ दिलात. आणि त्याबरोबर तुम्ही लोकांना अजून इन्स्पायर करताय की त्यांनी पण रिट्रीट करावं. या दोन्ही गोष्टीसाठी आम्ही तुमचे हिलिंग ह्युमन टीमच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू सर, हा रिव्ह्यू दिल्याबद्दल. अजून अं, तुम्हाला काय ऍड खूप करायचंय? अजून ऍड करायचं असं आहे की आम्ही पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की कारण आज आपण जर बघतोय तर बऱ्याच ठिकाणी आज आपल्याला खूप सारे हॉटेल्स उघडलेले दिसतील, नवीन नवीन खूप प्रकारचे पब्स दिसतील, काही असे काही गोष्टी आहेत ज्या आपल्या अनहेल्दी आहेत आणि आपल्याला कुठेतरी वेगळ्या वळणाकडे घेऊन जातात. आज तुम्ही जे हा सगळा विषय चालू केलाय बॉडी डिटॉक्सचा, याच्यातनं काय होतंय की आज आपल्याला माहिती आहे पण आपण ते करू शकत नाही कारण बऱ्याच वेळा तिथं जी दिलं त्याला फूड क्वालिटी आहे, फूड व्हरायटी आहे, हे आपण घरी करताना आपल्याला खूप डिफिकल्टीज येतात. नाही का? की ते सगळे इन्ग्रेडियंट्स आणणे, त्याला प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये रेडी करणं आणि त्याला हे करणं घेणं, तर हे बऱ्याच वेळा खूप कठीण होतं. तर तुम्ही त्या सर्व माध्यमातून आम्हाला पूर्ण करण्याचा तिथं प्रयत्न करता आणि ते खूप एन्जॉय करतो आम्ही. त्याच्यामुळे तुमचेही खूप खूप आभार आहे या ठिकाणी. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि नक्कीच तुम्ही पुढच्या रिट्रीट जॉईन करा. येस सर, डेफिनेटली. थँक्यू सर. थँक्यू. चालेल सर.